पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। महाराष्ट्रातील युवा उद्योजकांसाठी अभिमानाची बातमी। केवळ 3 वर्षाच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर एका मराठी उद्योजकानं पुन्हा एकदा यशाचा नवा टप्पा गाठलाय। श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या व्यवसायाला प्रतिष्ठेचा उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला असून हा सन्मान कोणत्याही शिफारशीशिवाय केवळ उत्कृष्ट कार्याची दखल घेत देण्यात आलेला आहे। मुंबईतील भांडूप इथं सह्याद्री विद्या मंदिर सभागृहात शिवस्वराज्य फाउंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या व्यवसायाला प्रतिष्ठेचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा मानाचा पुरस्कार मराठी युवा उद्योजक श्री रुपेश चंद्रकांत कोलते यांनी स्वीकारला। कोकणचे लाडके नेते आणि माजी आमदार सुभाष बणे यांच्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। विशेष म्हणजे गेल्या अवघ्या 3 वर्षाच्या व्यवसायाच्या प्रवासात हा त्यांचा 12वा पुरस्कार ठरलाय। कोणत्याही प्रकारच्या शिफारशीशिवाय केवळ सातत्यपूर्ण कामगिरी, ग्राहकांचा विश्वास आणि उत्कृष्ट सेवेच्या बळावर हा मान मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रुपेश कोलते यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून कोकणातील सर्व ग्राहक, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांचा असल्याचं नमूद केले। त्यांच्या विश्वासामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच आपल्या कार्याची दखल घेत सन्मानित केल्याबद्दल त्यांनी शिवस्वराज्य फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानले। भविष्यातही अधिक जोमाने काम करत कोकणच्या विकासात आपला वाटा उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मराठी उद्योजकाच्या यशाचा हा प्रवास अनेक नवउद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। श्री रुपेश चंद्रकांत कोलते यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।